सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला विशेष महत्त्व आहे। या दिवशीचा ब्रह्ममुहूर्त असणार आहे सकाळी 4:01 पासून ते 4:45 पर्यंत स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे। या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून करा। स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य हे टाकायचं आहे, त्यामुळे आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं। घरातील लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे। पण देवांना शांत केलं जातं म्हणून दह्याने देवांना स्नान घातलं जातं। तर देवांची विधिवत पूजा करायची, धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र, गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे। कारण आपल्या घराच्या बाहेर रात्रभर जी काही नकारात्मकता आलेली असते तर ती तिथेच थांबलेली असते आणि ती कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते। त्यामुळे असं पाणी शिंपडल्याने तिथली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते। तसेच या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी येत असतात। लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे। एका वाटीमध्ये हळद घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी टाका किंवा गुलाबजल टाका आणि त्या हळदीची पेस्ट करून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। यानंतर तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे। कणिक मळताना मीठ टाकू नका, फक्त हळद टाकायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे। 4 दिशेला 4 वाती लावता येतील असा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे। यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचा आहे। एक वाटी घ्यायची आहे, वाटीमध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकला मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन आवर्जून द्यायच्या आहेत। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घराच्या उंबरठ्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते। यानंतर तुम्हाला त्या उंबरठ्यावरती मधोमध स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा चौमुखी दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे। यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडने उजव्या साईडला ठेवायची आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे। तसेच उंबरठ्याला सुद्धा हळदी कुंकू लावून उंबरठ्याची देखील पूजा करायची आहे। कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर